नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ठाणे महानगरपालिका निवडणूक 2025साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न. आणि नाट्यगृह इथे रोटरी सेवा महिना उपक्रमाचं आयोजन. गायमुख गटाचं पुनर्पृष्टीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचं स्थलांतरण ही सर्व कामं पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी 2024मध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस पालिका आयुक्त सौरभ राव, MMRDAचे सहमहानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाकरा यांच्यासह पालिका, MMRDA, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जस्टिस फॉर घोडबंदर रोड यांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते. घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केलं. त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDA, महापालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामाच्या स्थितीची माहिती घेतली. गायमुख गटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पृष्टीकरणाचं काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केलं जाणार आहे. त्याच वेळेला जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्यांची डागडुजी, पुनर्पृष्टीकरण एकाच वेळी हातात घेऊन पूर्ण केले जावं, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. त्याचबरोबर गायमुख घाटाच्या पुनर्पृष्टीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी, असे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेला दिले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसंच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल, असंही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं. ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरता रामगणेश गडकरी रंगायतन इथे प्रशासक तथा पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 5 जागा, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 18 जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आली. प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जिजी गोदेपुरे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त निवडणूक बाळू बिचड यांच्या उपस्थितीत पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटकं संचालन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलं. ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मधील 8वी इयत्तेत शिकणाऱ्या पिहू कोंड आणि अशिका प्रजापती या विद्यार्थिनींच्या हस्ते सोडत काढण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,26,003, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 42,698 इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगानं निश्चित केल्याप्रमाणे पालिकेच्या एकूण 131 पैकी अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत. एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीच्या 5 जागा, अनुसूचित जमातीच्या 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 18 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी 32 प्रभाग हे 4 सदस्यीय असून 1 प्रभाग 3 सदस्यीय आहे. या 33 प्रभागातून 18 महानगरपालिकेत एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. चालू करू. आरक्षण सोडत पार पडले, कशी पार पडली, काय प्रक्रिया केली? आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांची साक्षीमध्ये, तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत, जे ॲस्पिरंट्स आहेत, नागरिकांचा एक बृहत समूह इथे होता. त्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने, विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे.
माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे. आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाच्या जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये 131 प्रभाग आहेत आणि या 131 प्रभागांपैकी विविध नागरिकांचे जे विविध समूह आहेत, समुदाय आहेत, त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायच्या याच्या अनुषंगाने आजचा हा पूर्ण कार्यक्रम होता. यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे एकूण जागा आहे त्या 9 आरक्षित आपल्याला झाली आहे आणि त्याचा मूल आधार जे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. अनुसूचित जमातीसाठी 3 प्रभाग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी 35 प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण 84. आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले 9 प्रभाग आहेत त्यापैकी 5 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत. अनुसूचित जमातीचे 3 पैकी 2 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत. नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे 35 पैकी 18 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे 84 आहेत त्यापैकी 41 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील, त्यांची काही शंका असेल, त्यांना पुन्हा काही खुलासेची काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर त्या टप्पे निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे. आरक्षण सोडती इच्छुकांसाठी फार महत्त्वाची सोडत असते. या आरक्षण सोडतीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारची वैशिष्ट्य? वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते 2 वैशिष्ट्य होते. रोटरी इंटरनॅशनलच्या 130 क्लबमधील सुमारे 4000 रोटेरियन दरवर्षी समाजोपयोगी प्रकल्प राबवतात. यंदा रोटरी सेवा महिना 15 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सुरू होणार असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा गव्हर्नर हर्ष मकोल यांनी दिली. ठाण्यातील 36 क्लब या उपक्रमात सहभागी होऊन हेरिटेज प्रकल्पावर भर देतील. किल्ले, वारसा स्थळं आणि प्राचीन वास्तूंची स्वच्छता आणि संवर्धन यावर विशेष लक्ष दिलं जाईल. तसंच हेरिटेज रन मॅरेथॉनद्वारे निधी संकलन होणार आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडी इथे नोकरी मिळावे आणि आभा कार्ड मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येतील. नवी मुंबईत 60 कंपन्या सहभागी होणार आहेत. कल्याणमध्ये चेक डॅम बांधणी, थॅलेसिमिया जनजागृती, रक्तदान आणि महिला सक्षमीकरण उपक्रमही राबवले जातील. रोटरीच्या 120 वर्षाच्या कार्यपरंपरेत नागरिकांच्या सहभागाचं स्वागत असल्याचं मकोल यांनी सांगितलं. या उपक्रमांना ठाणे महापालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलीस आणि विविध मान्यवरांचं सहकार्य लाभणार आहे. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 130 क्लबच्या मार्फत 4000 रोटरी सदस्य अविरतपणे लहान मोठे समाजोपयोगी प्रकल्प राबवत असतात, असं ठाणे वैभवचे संपादक आणि ज्येष्ठ रोटरी सदस्य मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं. जिल्हा समन्वयक सतीश माने यांनीही रोटरीच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. डोकाळे येथील हायलँड पार्क रोड येथे असलेलं 50 वर्ष जुनं कुलदैवताचं मंदिर मूर्तीसह गायब झाल्याची तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. भाजपाचे खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात टोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले. नवरात्रीनिमित्त 20 सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवांच्या मूर्ती, चांदीचं सामान आणि मंदिरही गायब झाल्याचं आढळून आलं. तर जवळील विहीरही बुजवण्यात आल्याचं दिसून आलं. पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी केळकर यांच्याकडे गेली. आमदार केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम ठाणे शहरपुरता मर्यादित न राहता मुंबईपासून बदलापूर, रायगड, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यातूनही नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आमदार केळकर यांना भेटत आहेत. सोमवारी या जनसंवाद कार्यक्रमात आमदार केळकर यांच्याकडे अनेक विविध अशा तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यात विकासकांना घरांसाठी केलेली फसवणूक, शैक्षणिक विभाग, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, नोकरी अशा अनेक विषयांसंदर्भात निवेदनं प्राप्त झाली. यावेळेला जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, युवा मोर्चाचे सुरेश दळवी, जितेंद्र मडवी, मेघनाथ घरत, सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते. तिकीट नको असा विचार करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ठाणे स्थानकात चांगलाच धडा मिळालाय. या वर्षातील पहिल्या 10 महिन्यात ठाणे स्थानकात विना तिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 24,200 प्रवाशांना ठाणे रेल्वे प्रशासनानं पकडले. त्यांच्याकडून सुमारे 60 लाखाहून अधिकचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
ठाणे स्थानकातून दररोज 6 ते 7 लाख प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी काही विना तिकीट वेळ कमी आहे या सबबीने सुटण्याचा प्रयत्न करतात, मात्र रेल्वे तपासक थेट दंडाची पावती फाडतो. दुसरीकडे तपासणी निरीक्षकांची संख्याही मोजकी असताना केलेली ही कारवाई म्हणजे रेल्वेची स्मार्ट क्लिअरन्स तसंच म्हणावं लागणार आहे. प्रत्यक्षात फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या याहून अधिक असल्याचंही सांगण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट काढा, दंड वाचवा अशी आवाहनं सातत्यानं होत असतात. तरीही काही प्रवासी मात्र जोखीम उचलून गाडीत चढताना दिसतात. त्यातील काही पकडले जातात तर काही सुटतात. विना तिकीट पकडल्यावर साधारणपणे 250 रुपये दंड आकारला जातो. त्यानुसार 2025 या वर्षातील 10 महिन्यात पकडलेल्या 24,200 फुकट्या प्रवाशांकडून सुमारे 60,50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. 250 रुपये दंड करण्यापेक्षा 10 ते 20 रुपयांचं तिकीट काढून प्रवास करावा. आता तिकीट काढण्यासाठी लांबलचक रांगा लावण्याची गरज नाही. विशेषतः तिकीट काढण्यासाठी वेगवेगळे उपक्रम रेल्वेकडून सुरू केलेत. शिवाय मोबाईल फोनवरूनही स्थानकात पोहोचण्यापूर्वी तिकीट काढता येईल अशी सुविधाही उपलब्ध आहे. याचा वापर करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलीस सतर्क झालेत. ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसर, वाहनतळ, ठाणे कल्याण शहरातील मॉल, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातील हॉटेल्स, गर्दीची ठिकाणं पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. स्थानिक परिसरामध्ये बॉम्ब शोधक पथकं तैनात केली असून समाज माध्यमांवरही पोलिसांचं लक्ष आहे. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानक परिसरात सोमवारी स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला असून आता महाराष्ट्रातही विशेषतः मुंबई महानगरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरं येतात. मध्य रेल्वेच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर ही स्थानक अत्यंत महत्त्वाची आहेत. सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी सर्वच स्थानकात यंत्रणा सतर्क केली आहे. तसंच ठाणे रेल्वे स्थानकात पोलिसांच्या श्वानांच्या मदतीनं संशयास्पद वस्तू, वाहनांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. संशयास्पद व्यक्तींच्या बॅगांची तपासणीही केली जाते. बहुतांश रेल्वे स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. रात्रीपासून शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली होती. रात्रीच्या गस्ती वाढवण्यात आल्या आहेत. मॉल आणि परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते, तिथेही पोलिसांनी तपासणी सुरू केली. हॉटेलमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती राहण्यास आलंय का याचीही तपासणी केली जाते. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जातात, त्यामुळे दिशाभूल करणारे समाज माध्यमावरील वक्तव्य, पोस्टवर देखील पोलिसांचं लक्ष आहे. व्यापाऱ्यांना तसंच परिसरातील नागरिकांना संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे.